सोलापूरमध्ये डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी स्वतंत्र बक्षीस देण्याची घोषणा गौरी शंकर कोंडा यांनी केली आहे। मिरवणुकीत डीजेचा आवाज लोकांचे आरोग्य बिघडवत असल्यानं डीजे मुक्तीची गरज भासते। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं डीजे मुक्त मिरवणूक व उत्सव करणं अत्यंत आवश्यक आहे। डीजे मुक्त सोलापूरसाठी निश्चितपणे सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे। यंदापासून डीजे मुक्त मंडळासाठी स्वतंत्र बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक गौरी शंकर कोंडा यांनी केली आहे। तर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघानं देखील रविवारी दिनांक 17 गणेशोत्सवाला डीजे मुक्त करण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन केलं आहे। डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गौरी शंकर कोंडा यांनी भावना व्यक्त केल्यात। शहरात धार्मिक सामाजिक कार्यक्रमानिमित्त फार मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघत असतात। पारंपरिक खेळांचे प्रकार सादर होत असतात। या मिरवणुकीमध्ये तसेच आकर्षक देखावे सादरही केले जातात। सर्वसामान्यांना याचा आनंद घेता येतो। एका अर्थानं ही मिरवणूक परंपराचं संस्कृतीचं दर्शन घडवणारे असते, परंतु देखाव्यांमधून सामाजिक प्रबोधन देखील होतच असतं। वर्षातील 187 दिवस शहरात मिरवणुका कमी जास्त प्रमाणात निघतच असतात। एवढ्या मोठ्या संख्येनं वर्षातील 187 दिवस मिरवणुकीचे दिवस असतात। मात्र काही दिवसांपासून या मिरवणुकीत डीजे लावल्यानं कर्कश आवाजाचा त्रास प्रत्येकाला होत आहे। यामधून सतत नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय। बधिरपणाचे प्रमाण वाढत आहे। मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना आवाजाचा त्रास होऊन मिरवणूक सोडून घरी परतण्याची वेळ येते। हा प्रकार होणं दुर्दैवी आहे। या दरम्यान डीजे मुक्त सोलापूर कृती समितीला प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिक शिखर समितीनं रविवारी दिनांक 17 सायंकाळी 4 वाजता सकाळ कार्यालयात परिसंवाद आयोजित केला आहे। डीजे सारख्या चुकीच्या प्रकाराचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत असतो। मिरवणुकीसोबत मिरवणूक मार्गावर घर असलेल्या ठिकाणांच्या ज्येष्ठ नागरिकांना याची अडचण होते। आरोग्याचा प्रश्न त्याचा निर्माण होतोय। सर्वसामान्य नागरिकांना डीजे मुक्ती हवी आहे हे लक्षात घेऊन हा परिसंवाद आयोजित केला आहे।